महाराष्ट्र वार्तासंकल्प महाड तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। ग्रामस्थ रेश्मा नागे देशमुख यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आपण जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव रेश्मा नागे देशमुख, राहणार कांबळे तर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे। देशमुख कांबळे गावामध्ये गेले 8 दिवस झालं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, कारण की सावित्री नदीतून येणारे पाईपलाईन फुटलेले आहे। तर या गावचे सरपंच सुनील खंडराय देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये वाळाचं पाणी टाकलेलं आहे। हे पाऊस पडल्यामुळे हे वाळाचं पाणी इतकं खराब आणि गढूळ आहे की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात माती दिसत आहे। असं पाणी त्यांनी गावाला पिण्यासाठी वापरण्यासाठी सोडलेलं आहे। हे पाणी पिऊन गावातील जनता आजारी पडणार आहे, लहान मुलं आजारी पडणार आहेत। हे पाणी पिऊन लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या माणसांना सुद्धा उलट्या, जुलाब, कावीळ यासारखे आजार होणार आहेत। तर हे पाणी पिऊन जर गावातील माणसं आजारी पडली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्याची जबाबदारी सुनील खंडराय देशमुख घेणार आहेत का? किंवा त्या घरातल्या कुटुंबियाला दवाखान्याचा खर्च देणार आहेत का हे पाणी पिऊन आजारी पडल्यावर? हे पाणी पिऊन आजारी पडल्यावर ते याचा खर्च देणार आहेत का? या गावामध्ये जवळजवळ 6 विहिरी आहेत। प्रत्येक विहिरीमध्ये नाही म्हटलं तरी 1.5 लाख लिटर याप्रमाणे हिशोब केला तरी जवळजवळ 10 ते 11 लाख लिटर पाणी ह्या विहिरींमध्ये आहे। ह्या विहिरीचा मेंटेनन्स योग्य आहे आणि ह्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य आहे असा मेंटेनन्स दाखवलेला आहे। अशी बिलं त्यांनी सुनील खंडराय देशमुख यांनी बिलं काढलेले आहेत। त्या विहिरी मेंटेनमध्ये आहेत असे त्यांची बिलं आहेत। जर मग ह्या विहिरी मेंटेनमध्ये आहेत, त्यांच्या मेंटेनन्स चांगल्यारीत्या आहे, तर हे पाणी गावाला वापरण्यासाठी का नाही त्यांनी यूज केलेला? म्हणजे इथं विहिरीच्या मेंटेनन्सचे पैसेसुद्धा त्यांनी खाल्लेले आहेत। जर आज त्यांनी ते पैसे योग्यरीती विहिरीच्या मेंटेनन्ससाठीच वापरले असते तर आज गावाला या पाण्याचे टंचाईचा सामना करायला लागलेला नसता आणि गावाला पाणी वापरण्यासाठी मिळालं असतं। हे गढूळ येणारं पाणी हे कोण पिणार आहे? गरीब जनताच पिणार आहे। सुनील खंडराय देशमुखची फॅमिली पिणार आहे का? ते स्वतः पाणी हे पिणार आहेत का? किंवा गावातला एखादा श्रीमंत माणूस हे पाणी पिणार आहे का? नाही, तर हे पाणी फक्त गावातील गरीब माणूसच पिणार आहे। आज त्यांनी ह्या गावातल्या विहिरीचा मेंटेनन्स खरंच केला असता, ते पैसे त्यांनी स्वतः खाल्ले नसते आणि तर ते पाणी आज त्यांना गावातल्या लोकांना वापरायला मिळालं असतं। म्हणजे इथं त्यांनी कुठंतरी भ्रष्टाचारच केलेला आहे। हे बिलावरनं स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी मेंटेनन्स दाखवून सुद्धा विहिरी मेंटेन नाहीत, हे गाव बघत आहे। मग त्यांनी इथं भ्रष्टाचारच केलेला आहे। सुनील खंडराय देशमुख दरवेळी असे म्हणतात की गावाला बदनाम करू नका। गावाला बदनाम तर कोण करत आहे? तुम्हीच करत आहेत। आता ह्या विहिरीचाच प्रश्न घ्या, ह्या विहिरी मेंटेनमध्ये नाहीत पण तरीही त्यांनी त्यांची बिलं लावलेली आहेत, पैसे खाल्लेले आहेत, म्हणजे इथं भ्रष्टाचारच झालेला आहे। सुनील खंडराय देशमुख यांनी सरपंच व्हायच्या वेळेस गावातल्या प्रत्येक लोकांना सांगितलं होतं की गावातल्या गरीब घरातील मुलाला जॉबला लावेल किंवा कामधंदा देईल। तर आता गावातल्या गरीब एका तरी माणसाला जॉब लागलेला आहे का? जॉब कोणाला लागले ते गाव बघतच आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतलेत हे गावाला दिसत आहे। मग ह्यांनी तिथं का नाही गरीबातल्या एका माणसाला किंवा गरीबातल्या कुटुंबातल्या माणसाला कामधंदा लावलेला? हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे? त्यांनी सरपंच पदाचा गैरवापर घेऊन ते बरेच कामं करत आहेत। गावातील काही तरुणांना ते त्यांच्या लेटर पॅडवरती ते लेटर पॅडचा उपयोग कुठं करायचा हे सुद्धा त्यांना माहीत नाही। त्या लेटर पॅडचा गैरफायदा घेऊन ते लेटर पॅडवरती लिहितात की गावातील हा तरुण असा वागतो आणि ते लेटर ते पोलीस स्टेशनमध्ये देऊन त्या गावातल्या तरुणाला मानसिक त्रास देण्याचा दबाव टाकतात। हे सगळे गावाला बदनाम कोण करते? तर ते स्वतःच गावाला बदनाम करत आहेत आणि ते दुसऱ्यांवरती आरोप फक्त करत आहेत की गावाला बदनाम करू नका। त्यांनी स्वतःच मोठ्या प्रमाणात गाव बदनाम केलेला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, हे सिद्ध झालेलंच आहे।